गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळी सकाळी बघा आमच्या इकडं कसलं वातावरण आहे, वार कसलं सुटलं या, दाखव तुम्हाला. लईच कुठं कुठं वारं सुटले सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि गरमागरम चहा प्यायला या. सकाळी सकाळी 8:30 वाजल्यात आणि पुरींच्या शाळेत कार्यक्रम होता, त्याच्यामुळं पोरं गेली शाळेत. आज सकाळची शाळा होती. आणि घरात काय चाललंय बघूया. घरात कसं चाललंय त्याला म्हणलं एकदा चहा करून प्यावा. कसला डबा देऊ तुम्हाला, कसला देऊ? हा धरा. चालले बाया, कणिक मळायचं, चपात्या करायच्या, रोज काम तीच. येर माझ्या मागल्या रोजचं चक्र तीच आहे ना सासूबाई, रोजचं चक्र तीच आहे. काय चक्राचं काय बदलते का नाही करणार, कवा बदलायचं? हीच आहे रोज, कुणाचं झालं तरी तीच काम आहे. होय, जेवायचं, उठायचं, झोपायचं, कामाला जायचं, कंपनीत जायचं, परत संध्याकाळ नाही विणून तीच, उद्या उठलं की तीच, यायचं, खायचं, पियचं, रोज आंघोळ्या, रोज काम करणं. हा रोज 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 तीच आहे. काय नाही, येर जार उठलं की तीच चिंदा, रोज तीच काम लागले. काय तीच काम लागले. त्याला काय करायचं, बटाटा घातलं होतं शिजायला, कणिक मळली या, तेवढंच या. आणि इकडं धार पण काढून आणली. मांजरा दूध ठेवलं, कुठे गेली? ज्याला दूध ठेवू जायचं त्याला तर काय जेव्हा बाया, का हो? काय तर रोज त्यांचं तीच. आता त्यांना तर किती वायता, काय सकाळचं लवकर जायचं, संध्याकाळी उशीर होतो याला, हिरभर गुटी तटच उभा राहायचं. अहो काय करायचं आत्या, लय अवघड आहे जीवन, अवघड आहे माणसांचं सगळ्यांचं. ते पण नोकरी तरी करतो सुखाची या, तिथल्या पारा द्यावा लागतो तेव्हा नोकरी. सगळी सारखीच आहे ती. चला आज आहे शुक्रवार, काय मग जायचंय काय संध्याकाळी शुक्रवारला? जायचं भाजी काढायला शुक्रवारला लवकर येऊन आपलं स्वयंपाक करून लवकर जायचं. उशीर झाला तरी आपलं कवर का बसाना, आपल्या भाकरी थोड्याशा काहीतरी कालून करायचं जायचं. धपाटी बिपाटी करून ठेवायचं. धपाटी करून ठेवून नसती, धपाटी नसती केली तरी काय नाही अडचण, सगळे खाते ते. आता हे तर जायचे की हे तर ह्यांना तर रोज 12 आणि 1-1:30 वाजते सगळं आवरून, त्याच्यामुळे त्यांचा तर आता विषय येत नाही. आमच्या सकाळचं जेवण करून जात्यात असं रोज रोज. परत न इकडं अण्णा जातो वाटलं सर, आज पण म्हणला मम्मी मी जाईल, पप्पाची तारांबळ होती रे बया. पप्पाच्या मायाची लय काम केलं काय काल, सगळं करतो त्याला काय झालं. एक जण म्हणली तो काय शाळा शिकतो काय आता, शाळा नाही शिकायचा पण कमीत कमी वेटरचं तरी काम कर म्हणा. काही करीन, ज्याच्या नशिबात लेवानी लिहिलंय तीच करणार. अगं ते वेटरचं काम करीन, नाही तर तिकडं काय करीन. हिला काय उक्त दिलंय का पण माझ्या पोराचं? असू दे ग, तिला काळजी या वेटरची होय. अगं काय द्यायचं, त्याचा बाप समर्थ आहे, त्याला काय करायचं. असं चिंतीचं कटाळी आता दुसऱ्याचं दोह्या सुरुवात केली. सणासुदीचं उगं तोंड खावळायचं सकाळ सकाळ. मी काल कमेंट वाचल्या, एवढी सगळी इतकी चाहती आहे ती 10 लाख, कधीच कोणी वाईट हे सांगत नाही. इतकी ही आहेत ना, सगळ्यांची नावं घेत बसलं तर मला 2 दिवस व्हिडिओ काढला तर सरायचा नाही. इतकी माझी हितचिंतक आहेत. पण 2-3 जणी आहेत ना, त्यांना धुणं पुराणात इतकी चांगली लोक. सगळ्यांची नावं घेतली तर मी तिला लय कस तरी होईल, पण आता नाव पण घेत नाही. पण असो, तिला वरवर सांगायची गरज आहे, कारण का तिला तिच्या ध्यानात बसत नाही. ती कुणाला काय म्हणती, कुणाला काय. कसं असतं, संस्कार तिच्यावर पडलेला. कारण की ते पोरग तर काय शाळा शिकायला नाही म्हणली, कमीत कमी वेटरचं तरी काम करेल. काय का करीन आमचं, तुमची तर लावा नोकरीला. मला एकच पोरग आहे आणि मी सांभाळाय समर्थ आहे त्याला. सुखी राबाई. काय आता पोरांचं कोणाच्या पोरांचं कुण्या जबाबदारी घ्यावा. शेवट कमेंट करणार नेला सुद्धा स्वतःच्या पोराचं स्वतःच्या काय म्हणतात ना तसं, स्वतःच जीवात झाकून लोकांचं बघायचं वाकून कशाला बिनकामाचं. स्वतःच्या घरात काय आहे, कसं आहे, काय आहे, आम्हाला हिडीव करून सांग बाई. कसं चाललंय तुझं तेवढं, कसं असतं. लय बोलणं फायद्याचं नसतं. लोकांना दुखावणं,
लोकाला टोचावणं. शेवट माणसाला नरक बघायचं आहे. जेवढं वातावरण करून जेवढं चांगलं वाचा शुद्ध वापर चिन्हताई तेवढं फायदा आपलाच या, लोकाचा नाही. आणि आपल्याला पत्न बघायची येते ती शेवट. जाऊ द्या मरू द्या, ज्या किती बोललं तरी म्हणतात ना गाडा पुढं वाचली कातान कालचाच गोंधळ बरा होता. तसं नसतं. जे त्यालाच कळलं पाहिजे कसं बोलावा, कसं सांगावा, कशी कमेंट टाकावा. ह्या तरी तोंडाने आण खायचं आणि ह्या तरी तोंडाने दुसरंच खायचं कशाला. मग चांगलं वाचा शुद्ध बोला न व्हायच थोडं तरी. कशाला एकामेकाला दुखवायचा प्रयत्न करता. काय तुमचा आम्हाला बांधरेटायचा का आमचा तुम्हाला बांधरेटायचा शेवट. एवढी तुझं पोरग माझं पोरग सगळी सारखीच आहेत अगं बाई. तुझं पोरग एवढं सांगा की तुम्ही कमेंट करून बाया पोराला तुम्ही शाळेतच लावा, चांगलं शिकवा, चांगलं वळण लावा एवढं बोला की. रेटर राव तिकडं कुणाचं काढून राव, कुणाचं धुणं धू. कशाला आपल्याला पाहिजे तिकतं. होत राहायच्या रोज उठून उठा रेटा कशाला बिनकामाचा. चांगलं बोलायचं असलं तर चांगलं बोलायचं, चांगली कमेंट करायची असली चांगली करायची. कसं असतं सगळ्या ताई आका आम्हाला बरं का ग ताई साहेब सगळी आम्हाला चांगली कमेंट करता, कुणीच वाईट कमेंट करत नाही. फक्त 1 2 अडीच कांद नासका असत्यात तेवढंच खराब, ती खराबच येऊ. कारण का त्यांच्यामुळं तर त्यांनी लय साथ दिली आम्हाला, त्याच्यामुळं फक्त चांगलीच कमेंट करायची. तुम्हाला नसली करायची तर करत जाऊ नका, करायची असली तर चांगली करत जा. तुम्हाला भरपूर देवाने तोंड दिलंय. आणि वर्ण म्हणते सासू बसती वकील पत्र घेत. वकील पत्र घ्यायला काय मी शिकलेली नाही बाई. तू शिकलेली, तुला सगळं बोला येत असं, मला काहीच बोला येत नाही. वकील पत्र ती मी अजून वकिलापर्यंत गेली नाही, कोर्टापर्यंत गेली नाही, मला बारी पण आली नाही. आणि मी कशाला वकील पत्र कुणाचं घेऊ. असू द्या. बापू कुठे गेल्यात बर? बापू गेले दारे नाही. उसा नाही मला म्हणलं चालू म्हणलं का. हा गेला असतं. ऊस नाही ना गुरांना, रानात जायचं म्हणल्यावर खाया 2 मळा तोडून ठेवल्या म्हणजे आपलं आलं की आपलं कामाला बेनकायचे. सुंद्या कसं आहे चांगलं बोला, चांगलं वागा, चांगलं मिळवा, चांगलं मूर्ती जातीन कीर्ती राहते. शेवट काही नाही, काही जन्मात अर्थ नाही. जेवढं चांगलं बोलून चालून सगळ्याला राहताना तेवढं तुमच्या संग येणार आहे ना आमचे काय येणार. आणि प्रयत्न तुम्हाला लय सांगायचा करतो नीट वागा नीट राहा. पण तुम्ही आम्हाला वकीलपत्र आमचं तमकन आमचं कशाला वकीलपत्र करायला होती बाई. मरून द्या चला. आपलं आपल्याला काम आहे काय बेलनं राहिलं माग असं असतं. चांगलं बोललं आणि या सगळ्या चहा प्यायला मग काहीतरी घरात संस्कार तीच लागतात. जिथं वाईट आहे तिथं वाईटच वळण लागतं, जिथं चांगलं आहे तिथं चांगलंच वळण लागतं. संस्कारच चांगलं लागतात. वाईट वळणाला जायचंच नाही, चांगल्या वळणाला जायचं. ह्या तरी तोंडाने बोलायचं, त्या तरी तोंडाने बोलायचं. थोडं नीट बोलायचं. प्रत्येकाला नीटच बोलायचं, लोकांवर जळायचं. या तुम्ही पण सगळ्यांनी चहा प्यायला. सकाळी सकाळी तोंड गोड करा. चहा पिऊन कॉफी पिऊन आमचा झालाय चहा उकळलाय. कारण का आता चहा प्यायचा आणि चला आत्याच्या चपात्या माझ्या अजून बाहेरचं काम तसंच आहे. ऊस तोडायचा, कपडे धुवायची मस्तपैकी. सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. चला कोणाकोणाचं काय काय झालंय सांगा सगळ्यांनी. छान अशी वारं सुटले, पाऊस कुठं पडलाय, कुठं वारं सुटले, कुठं काय झालंय, काय काय कुठं चहा उकाळतोय. बापू गेले रानात. आज रानातला हिडवीन मस्तपैकी. रानातला हिडू काढून परत न देवळा पुढे जायचंय. सुकी जागा काही नाही मिळवायचं, कोणी नाही कमवून वर न्यायचं. फक्त सुकी जागा आणि एकामेकाला टोचू नका, चांगलं बोला. फक्त प्रयत्न करा, तोंडाचा वापर नीट करा. तोंडाचा वापर वाईट करू नका. काय म्हणतात लोकाला दुखावलं की स्वतःला त्रास होतो ही ध्यानात ठेवा. चला चहाला होतो. असं द्या. बाय सगळ्यांना. बाय सगळ्यांना. माझं पटलं बोलणं तर कमेंट करून सांगा मला. काय चुकलं हुकलं तरी त्यात मला राग आला म्हणजे मग सहन होत नाही. मला कशाला तसं बोलणार मी. तिला 4 भाकरी जे 10 भाकरी खात असं निळाच्या एवढं जिरा नाव आहे का तिला. लोकांचं बसती 2 बिगर साबणाने तपल्या पदरच्या साबणाने कशाला.
बाय का गडी काय माहित नाही, चित्र तर वेगळं त्यांचं असतं. जाऊ द्या, मरू द्या, डोक्याला नको ताण. लय काम आहे आपल्याला लय काम आहे. सांडग्याचं घालायच्यात अजून असन बाय असन कोणी का असा ना, आम्हाला सांडगं घालायच्यात, रानात जायचंय, भाजी काढायची, हॉटेलला जावं लागतंय. आमच्यात लय महाग काम आहे, एवढं आम्हाला हे करायला सवड पण नाही. होय का आत्या? काय येतं बाया, लय काम आहे. त्याच्यामुळे असं द्या, बाय सगळ्यांना. आणि परतचा व्हिडिओ संध्याकाळी बघायचा 9 वाजता. सगळं अपडेट तुम्हाला थोडी थोडी. हा फक्त अक्का.